हे सारे करीतो शक्य एकाच क्षणात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास. श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट मठामध्ये अनेक भक्तगण स्वामींची निस्वार्थ सेवा करीत होते. त्या भक्तांमध्ये सुंदराबाई नावाची भक्त मठाची सर्व देखभाल, भोजन व्यवस्था आणि स्वच्छता पाहत असे. आणि दुसरे भक्त हरिभाऊ. हरिभाऊंच्या निस्सीम भक्तीवर प्रसन्न होऊन स्वामींनी एकदा त्यांना जवळ बोलावून मांडीवर घेतलं आणि सांगितलं, आजपासून तू माझा मुलगा म्हणजे सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊना म्हणजे स्वामी सुतांना रडू कोसळलं, कारण महाराज सर्व सोडायला सांगत होते. तेव्हा स्वामी म्हणाले, रडतोस काय? माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव बघू. आणि स्वामी सुतांनी तसे केले. त्यांना ध्यान लागून एक आपला जन्म आठवला. विजय सिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, तर तो स्वामी सुतांचा पूर्व अवतार होता. ती कथा अशी आहे. शेकडो वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूर येथे शेलीखेडा नावाचे गाव होते. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा कुटुंबासह राहायचा. तो रोज एका पडक्या जागेतील मोठ्या वटवृक्षाखाली असलेल्या छोट्याशा देवळीतील गणपतीच्या मूर्तीसमोर गोट्या खेळायचा.